नमस्कार. मेमरी चार्ज जी के मराठीवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आपले मराठी जी के चॅनल हे महाराष्ट्राचे विश्वासातले जी के चॅनल बनले आहे. आपल्या व्हिडिओमध्ये आपण सर्व क्षेत्रातले प्रश्न घेत असतो. फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर इतर सर्वच लोकांना या प्रश्नांचा फायदाच होतो. या व्हिडिओमध्ये आरोग्याशी निगडीत असे बरेच प्रश्न विचारले आहेत. आमचे डेली शॉर्ट देखील आम्ही दररोज अपलोड करत असतो, ते देखील बघत जा. आम्ही योग्य तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आमच्या चॅनलला खूप सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. यश जरी तुमचे असले तरी त्यात हातभार लावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. प्रश्न पुढील प्रमाणे. प्रश्न पहिला आहे, जगात सर्वात स्वस्त पेट्रोल कोणत्या देशात आहे? पर्याय आहेत: ए भारत, बी अमेरिका, सी चीन, डी इराण. याचे बरोबर उत्तर आहे डी इराण. इराणमध्ये पेट्रोल हे प्रति लिटर 20 रुपये एवढे दराने आहे. कच्च्या तेलाच्या खाणी देखील इराणमध्ये आहेत. येथूनच तेलाची निर्यात देखील होते. प्रश्न दुसरा, सर्वाधिक जास्त ऑक्सिजन देणारे झाड कोणते आहे? ए पिंपळ, बी सीताफळ, सी लिंब, डी चिंच. बरोबर उत्तर आहे ए पिंपळ. पिंपळाच्या झाडाचा विस्तार हा सर्वात जास्त असतो आणि त्याची उंची देखील जास्त असते. पिंपळाच्या झाडासोबत धार्मिक भावनाही जोडलेल्या असतात. हे झाड 22 तासांपेक्षा जास्त ऑक्सिजन आपल्याला देतं. प्रश्न तिसरा, कोणते फळ खाल्ल्याने पोटातील गॅस नष्ट होतो? पर्याय: ए पेरू, बी सीताफळ, सी सफरचंद, डी केळी. याचे बरोबर उत्तर आहे ए पेरू. प्रश्न चौथा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात स्वस्त सोने मिळते? पर्याय: ए महाराष्ट्र, बी केरळ, सी गुजरात, डी राजस्थान. याचे बरोबर उत्तर आहे बी केरळ. केरळ राज्यामध्ये सोने स्वस्त असल्याने वैयक्तिक वापरासाठी किंवा गुंतवणुकीसाठी याचा वापर केला जातो. तसेच हे ठिकाण आकर्षण ठिकाण मानले जाते. प्रश्न पाचवा, संत नामदेवांचे जन्मगाव कोणते आहे? पर्याय: ए आळंदी, बी देहू, सी नरसी, डी पंढरपूर. याचे बरोबर उत्तर आहे सी नरसी. प्रश्न सहावा आहे, अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय: ए सोलापूर, बी कोल्हापूर, सी सातारा, डी नाशिक. याचे बरोबर उत्तर आहे सी सातारा. प्रश्न सातवा, हळदी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? पर्याय आहेत: ए हिंगोली, बी रत्नागिरी, सी सोलापूर, डी कोल्हापूर. बरोबर उत्तर आहे ए हिंगोली. महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या हळदीपैकी सुमारे 40% हळद ही हिंगोली जिल्ह्यामध्ये उत्पादित होते. त्यामुळे हिंगोली जिल्हा हा हळदीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न आठवा, इंग्लिश खाडी पोहून जाणारे भारतीय जलतरणपटू कोण? पर्याय आहेत: ए तन्वी चव्हाण, बी मिहिर सेन,
सी सचिन नाग, डी आरती शहा. याचे बरोबर उत्तर आहे बी मिहिर सेन. मिहिर सेन हे एक भारतीय जलतरणपटू होते. इंग्लिश खाडी पोहून जाणारे ते पहिले आशियाई होते. 1958मध्ये 5 खंडातील महासागरांमध्ये पोहणारे एकमेव आहेत. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न 9 आहे, रंकाळा तलाव कोठे आहे? पर्याय ए कोल्हापूर, बी सोलापूर, सी सातारा, डी नाशिक. बरोबर उत्तर आहे ए कोल्हापूर. प्रश्न, थंडीच्या दिवसात आजारी न पडण्यासाठी कोणते फळ खावे? पर्याय ए पेरू, बी सीताफळ, सी सफरचंद, डी आवळा. उत्तर आहे सी सफरचंद.